हॅलो, तर हा आहे डे 2 गेट रेडी विथ मी व्हिडिओ इन जगन्नाथ. जर तुम्ही डे 1 बघितला नसेल तर लवकर लवकर जाऊन बघा. तर या व्हिडिओचा मागचा मोटिव्ह हा आहे टू शो यू गाईज की मी साडीमध्ये कम्फर्टेबल कशी राहते आणि ट्रॅव्हल करताना मी साडी कॅरी कशी करते. तर आधी नॉर्मल मेकअप करून घेते. आज मी थोडे H&M चे प्रोडक्ट्स यूज करते. टू बी ऑनेस्ट H&M चे प्रोडक्ट्स चांगले आहेत, वाईट नाही आहेत, बट ह्याच्याहून बेटर प्रोडक्ट्स आपल्याला कमी रेंजमध्ये मिळतील. जे पॅकेजिंग वरती शेड्स आहेत ते ऍक्च्युअल प्रोडक्ट सोबत मॅच करत नाही. ओके, जाऊ दे. सो एव्हरी टाइम व्हेन आय ट्रॅव्हल मी दोन प्रकारचे शेपवेअर कॅरी करते. वन इज न्यूड कलर अँड वन इज ब्लॅक. अँड ट्रस्ट मी, हे दोन बेसिक कलर सगळ्या साडी सोबत मॅच करतात. इन केस जर साडी एकदमच ट्रान्सपरंट असेल तर तुम्हाला सेम कलरचं घ्यायची गरज आहे, नाहीतर यू आर गुड. हा आहे ब्लॅक शेपवेअर. मी हा झेप्टोवरनं ऑर्डर केला होता फ्रॉम क्लोविया. हे एकदम स्ट्रेचेबल आहे, बॉडीला मस्त शेप मध्ये ठेवतं आणि साडी वेअर केल्यावर एकदम स्लीक लुक येत. प्लस साईडला कट असल्यामुळे वॉकिंग मध्ये प्रॉब्लेम होत नाही. तर साडी नेसून झालेली आहे आणि ट्रस्ट मी बसताना वगैरे प्रॉब्लेम होत नाही आणि साडी एकदम सिक्युअर राहते. ओके, सो दॅट वॉज ऑल. तर ह्याला मी थोडं एक्सरसाइज करते विथ बँगल्स अँड इयरिंग्स आणि माझे केस ऑइली होते म्हणून मी केसाला बांधूनच ठेवते. आणि आजच्या दिवसात भरपूर उन्हात फिरायचं होतं, सो आय थॉट की केस टाय करणंच बरोबर आहे. आणि गाईज, ही साडी पण माझ्या सासूचीच आहे. ब्लाऊज मी घेतला आहे वामस स्टोर मधून. हे रेडीमेड ब्लाउजेस मिळतात. तर लवकर लवकर सांगा तुम्हाला हा लुक कसा वाटला.